रत्नागिरीचे पर्यटक येतात त्यांच्यासाठी आम्ही आमच्या माध्यमातनं एक पर्यटकांसाठी ई सुविधा, ज्यामध्ये सर्व रत्नागिरी शहराचं रोड मॅपिंग असेल, त्या ठिकाणी रत्नागिरीतली जी मुख्य स्थळं आहेत त्यांना तिथे इन्फॉर्मेशन मिळेल व नेव्हिगेशन मिळेल. आणि दुसरा जो विषय तुम्ही मांडताय, आपल्याकडे जे बीचेस आहेत त्यासाठी माझा असा एक संकल्प आहे, मांडवीचा मरीन ड्राईव्ह असं मी माझ्या डोक्यात आहे, ज्यामुळे जे मुंबईत असतं त्या ठिकाणी आपले आता जे मांडवीत जे स्टॉल्स आहेत ते आपण बीचवर बघतो, ते मुंबईतल्या ठिकाणी आपण त्यांना जसं एक माध्यम क्रिएट करून दिलेलं आहे, स्पेसिफिक जागा दिली ज्यावर ते आपला व्यवसाय करू शकतात. त्या पद्धतीचं मला इथे करायचं आहे. आणि पर्यटकांसाठी आम्ही एक ऑफिस टाईप जे गव्हर्नमेंट अंतर्गत असेल त्यामध्ये त्यांच्यासाठी रत्नागिरीचे रोडमॅप्स असतील, रत्नागिरीची मुख्य स्थळं असतील, पर्यटन स्थळं. आणि दुसरं एक मी वचननाम्यामध्ये जाहीर केलेलंच आहे की एक फेरी राईड जी असते, जी मुख्य रत्नागिरीतली पर्यटक स्थळ आहेत त्यासाठी गव्हर्नमेंटच्या अंतर्गत ती फेरी राईड आम्ही एक ठेवणार आहोत, ज्यामध्ये पर्यटकांना त्यामध्ये बसून रत्नागिरी शहराचा निसर्ग घेता येईल. मी नगराध्यक्ष नक्की होईनच, त्यामुळे नगराध्यक्ष झाल्यावर नगरपालिकेमध्ये ना माझे पती, ना माझे वडील, ना माझे सासरे या तिघांपैकी कोणीही तो कारभार चालवणार नाही. नगराध्यक्षाचा कारभार हा मी माझ्या बुद्धीने, कारण मी तेवढी कर्तृत्ववान आहे, त्यामुळे मी माझ्या बुद्धीने आणि माझे जे 32 सहकारी असतील आणि मुख्याधिकारी असतील, जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत आम्ही ह्या सगळ्या निर्णयाचं अध्यक्षतेखाली हा निर्णय घेऊ. आणि नगरपालिकेची मी नगराध्यक्ष म्हणून हा मी निर्णय घेईन. सगळे सत्ता जरी त्यांची असली तरी असं काही नसतं. प्रत्येक विरोधी पक्षाला देखील आपला कारभार चालवण्यासाठी सरकारकडनं निधी मिळतो. तो फक्त आपल्याला माहीत असायला पाहिजे की कुठून निधी आणायचा. त्यामुळे तो मला बरोबर माहीत आहे. आणि असं का म्हणताय की सत्ता त्यांची आहे, माझे 32 नगरसेवक येतील ना निवडून, त्यामुळे सत्ता ही नगरपालिकेवर आमचीच राहणार आहे.